गोलंदाज सुभाष पाटील समोर ईश्वर. मेगा फिनालेचा पहिला चेंडू, मात्र पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धावेने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. विनेश इलेव्हन कारिवली संघ जबरदस्त परफॉर्मन्स. मात्र एक गोष्ट आहे, जोशी इलेव्हन भादवड संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं तर बंद्रा मारुती कालेर संघाला मागे सारून हा संघ दुसऱ्या क्रमांकावर जाईल. पिछा केला होता चेंडूला. असाही विनेश इलेव्हन कारिवली संघ रँकिंग मध्ये आलेला आहे. जय बजरंग कारिवली ए हा संघ हाही रँकिंग मध्ये आलेला आहे. यस, टॉप 10 मध्ये दोन्ही संघांनी शिरकाव केलेला आहे. मात्र 2 नंबरवर येण्याची संधी आहे. अध्यक्षांच्या संघाला चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट घेतलंय, प्रॉपर टायमिंग साधलेलं आहे. मात्र क्षेत्ररक्षकाचं प्रॉपर टायमिंग नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावाने धावसंख्या धावपलकावर 3 लागतीये, 4 लागतीये. सॉरी, मेगा फिनाले आपण पाहतोय. 2 षटकांचा सामना. बरंच काही घडलं आजच्या दिवसात आणि शेवट गोड होतोय. 2 षटकांचा सामना आपण पाहतोय. जोशी इलेव्हन भादवड ए वर्सेस विनेश इलेव्हन कारिवली. हो, परफ्यूम डिलिव्हरी, क्या बात आहे. सुपर बॉल. डॉट चेंडू येतोय. अंधुक प्रकाश जसा जसा होत जाईल चेंडू निश्चितच थोडा कमी दिसेल फलंदाजांना. आता फास्टर गोलंदाजांची चांदी असेल. सुभाष पाटील पहिल्या षटकात लॉफ्टेड शॉट आहे ते ईश्वरचा. खाली क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि हा येतो ईश्वरच्या बॅट मधून चौकार. झाला. मात्र आता दाखवून देतोय की फायनल मध्ये यस मी आहे, घाबरू नका. लॉफ्टेड शॉट आहे, लॉंग ऑफ सीमारेषेकडे. योगेश नाना तिथे आहेत आणि योगेश नाना चेंडू येण्याची वाट पाहत आहेत. डेव्हिड बुन ऑफ न्यू 40+ अजूनही फिटनेस बघा. मागच्या वर्षी तब्बल 16 किलो वजन कमी केलं होतं योगेश नानाने. या वर्षी तेवढंच वाढलेलं दिसतं. पण क्रिकेटचे मात्र नशा, क्रिकेटचं वेळ त्यांचं जात नाहीये. यही तो क्रिकेट का कमाल आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. बरेचसे वाईड आज गेले. बरेचशा गोलंदाजाने आज वाईड फेकले. अतिरिक्तच्या रूपाने 1 धाव येते. धावसंख्या धावपलकावर लागतीये 11. ईश्वर समोर आहे. सुभाष चांगला चेंडू आहे. अंधाधुंदी फटका. वेगवान चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. या षटकातील अंतिम चेंडू. मेगा फिनाले. आतापर्यंत धावसंख्या धावपलकावर 11 लागलेले, बिनबाद 11. येणाऱ्या फलंदाजामध्ये मंगेश आहे. अजूनही चांगला फॉर्म मध्ये, चांगला टच मध्ये आहे. लॉंग ऑफ सीमारेषेकडे पुन्हा एकदा योगेश नाना इन ऍक्शन. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली. फलंदाज नाही बचू शकलेला आहे. धावबाद गजा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12. OT+ क्रिकेट ना मित्रांनो, हे पैशाचा खेळ नसतो. इथे फक्त ट्रॉफी तुमच्या नावावर एक लागली ना, 11च्या 11 खेळाडू नाही तर त्यांच्या जोडीला जे प्रेक्षक असतात तेही खुश असतात. फक्त एका ट्रॉफीची आवश्यकता असते. ट्रॉफीला गवळी सर जेव्हा हात लागतो ना, सेमीफायनलच्या किंवा फायनलच्या, मनाला जे समाधान होते ना, ते समाधान खूप मोठं असतं. हे 40+ क्रिकेटर पैसा काय, अगदी एखाद्या पार्टीला बसले तर तिथे 10-15 हजार रुपये उडवतात. परंतु त्यांचा जीव असतो अटकलेला तो त्या चकाकणाऱ्या ट्रॉफीवर. गवळी सर पण खूप क्रिकेट खेळलेले आहेत आणि निश्चितच त्यांनाही माहीत आहे खेळाडूंची काय मनाची अवस्था असते. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज पिंटू प्रमुख अस्त्र आहे हे भादवड संघाचं.
एज लागली थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, आमचे जोडीदार आहेत, कैलास आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावपलकावर लागतीये 13. एक बाद 13. ईश्वर आणि त्याच्या जोडीला आता रमेश. भन्नाट बॅटिंग केलेले ईश्वरने कालच्या दिवसामध्ये. आज त्याला लय सापडलेले. आज त्याच्या बॅटवर व्यवस्थित बॉल येत आहेत. परंतु समोर पिंटू आहे. पिंटू असो की कोणी असो, मी माझ्या बॅटवर चेंडू घेईन. जगदीश नाईक आहेत तिथे. आरामात चेंडू पकडला, त्यांनी फेक केली, सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे. चला चला लगेच बॉलिंग सुरुवात करा पिंटू. हा चेंडू अंगावर आदळतोय. चेंडू बघितला नव्हता, फुटवर्क नव्हतं. इथे काय घडलंय बघूया. रेस जिंकलेली आहे. लेग बायचा इशारा येतोय. रमेश ही एक धाव पूर्ण करतोय. महत्वाची एक धाव आहे. स्ट्राईक चेंज झालेला आहे आणि ते झालेली स्ट्राईक चेंज खूप काही सांगून जाईल. नेक्स्ट बॉलवर ईश्वर फॉर्म मध्ये आहे. यस, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. दादा धावू नका, जास्त नका धावू, जाऊ दे चेंडू. नाही तिथं खूप आउटफील्ड खराब आहे. केली होती. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी आणि चौकाराने धावसंख्या 19. हाही चांगला फटका आहे. व्ही शेप मध्ये खेळले सरळ बॅटने. बॅटचा ब्लेड अगदी समोर केला. एक सिंगल आली ईश्वरच्या माध्यमातून. धावसंख्या 20 वर पोहोचलेले. चला बॅट वगैरे बदलू नका आता, काही मिडल अप कॉन्फरन्स करू नका पिंटू. नाही ती स्ट्राईक ना खरं तर ईश्वर करेल पाहिजे होती, कारण रमेश तितका फॉर्म मध्ये नाहीये या सामन्यामध्ये. 21 धावा झालेले आहेत. 2 षटक संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. फायनल वर नाव कोरण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज अध्यक्ष साहेबांच्या संघाला. नंबर 2 वर जर पोहोचायचं असेल तर 12 चेंडू मध्ये कराव्या लागतील 22. यस, आणि त्यानंतर आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करण्यासाठी. दशरथ पाटील. पाहावा लागतो ॲज अ कॉमेंटेटर. यस, आणि आपण जाऊया दशरथ भाऊंचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी. प्लीज आता कुठल्याही प्रकारचं वेळ घालवू नका. तुम्हाला हात जोडतोय, विनंती करतोय. टीम मीटिंग अजिबात नको. काय तुम्हाला डावपेच आखायचे असतील ना, सरळ जा तुम्ही तिथे खेळपट्टीवर लगेच. मित्रांनो, खार्डी गाव म्हटलं की तांगडी ब्रदर्स, आणि तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून ही अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा. पराग देवलीकर यांचंही स्वागत आणि सन्मान आपण करूया. पराग देवलीकर खूप सहकार्य या स्पर्धेसाठी. आणि मित्रांनो बघा, तुमच्याकडे मॅन पॉवर असणं खूप महत्वाचं असतं. समोर जरी तुम्ही नसलात तरी सुद्धा पडद्यामागून जे सहकारी आपल्याला मदत करतात ना, त्यांचा सन्मान करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि पराग देवलीकर यांचं स्वागत सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. डॉक्टर संदीप या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम, सुस्वागतम. यस, तांगडी ब्रदर्स, आणखी एक तांगडी ब्रदर्स आम्हाला जॉईंट होत आहेत. चला चला, टीम मीटिंग जास्त नको. चला बाबांनो, इचारान जिंदगी जेली. जेव्हा सुकट खपली तेव्हा बोंबली आणली, असे सिद्दीक बाबे सर म्हणतात. आम्ही ट्राय करतो.
येस आणि मित्रांनो एंड आता मात्र व्हॉइस ऑफ महाराष्ट्र या स्पर्धेचे आजच्या दिवसाचे मुख्य समालोचक करतील डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. या सर सन्मानाने पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येस, आज खूप बरं वाटलं खरं तर आमच्या समालोचन परिवाराचे सदस्य जे कवी आणि लेखक एक अँकर आहेत आणि खास करून आगरी भाषेवरले जबरदस्त अभ्यासक आहेत, गाढे अभ्यासक आहेत. ज्ञानेश्वर चिकणे यांच्यासोबत समालोचन करायला खरं तर खूप मजा आली, आज एन्जॉय केलं. लक्ष जे आहे 2 षटकामध्ये 22 धावांचं सलामी जोडी खेळपट्टीवर. जगदीश आणि हो जय सुरू गुरु स्विच इट, जबरदस्त फटका. चॅलेंज मैदानावर मी जगदीश नाईकला खेळताना जो बघितला तोच अंदाज आज बघायला मिळतो. अगदी पहिल्या चेंडूवर स्विच इटचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून गेला होता. डीप थर्ड मॅन, सीमा पार, चौकार. टीम मीटिंग करू नका प्लीज मित्रांनो, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. आपण थांबायला तयार आहोत, आम्ही सुद्धा थांबायला तयार आहोत. तांगडी ब्रदर्स आमची सगळी व्यवस्था करतील या ठिकाणी, पण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. संजय मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क साधायचा आहे. संदीप देवळीकर, संदीप देवळीकर आपण संपर्क साधा. संदीप पाटील आपण संपर्क साधायचा आहे. याला ऑबिटोस फटका खेळलेला आहे. खराब क्षेत्राची चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय, चौकार. आठ धावा झालेले आहेत. चांगली सुरुवात आहे, खास करून जगदीश नाईक इज ऑन फायर. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होईल का? आणि मात्र जगदीश नाईक याची गई संपुष्टात. वाईड अप लॉंग ऑफ ला एक चांगला झेल. खरं तर एक चांगली सुरुवात केली, असं वाटलं की संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, मात्र लॉंग ऑफ क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल दिला आणि जगदीश नाईक बाद झाला. 2 चौकार लगावले. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षकांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. मायबाप प्रेक्षकांचा विशेष आभार आणि विशेष आभार खास करून व्यक्त करतोय म्हणजे प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत त्यांचा मी तांगडी ब्रदर्स यांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतोय. गजा पुन्हा एकदा षटकाच्या पुढे थोडासा स्टेप आउट झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र नेम साधला गेला नाही, कारण बॅटला स्पर्श झाला होता. धाव संख्या झालेले 9. 22 धावांचं लक्ष आहे. 7-13 7-12 नव्हे तर 7-13. 7 बॉल आणि 13 धावा. एक मोठा फटका जोशी माधवाड संघाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो आणि एक डॉट बॉल किंवा फलंदाज जर बाद केला तर मात्र मिनेश सेलम कारेवले हा विजयाकडे वाटचाल करू शकतो. काही होऊ शकते, एनिथिंग कॅन हॅपन. भविष्यवाणी करता येणार नाहीये. फुल टॉस, चेंडू सरळ जातोय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक येतोय. 2 धाव मात्र मिळतील. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद.
पल्ला पार केलेला आहे. 11 धावा झाल्यात आणि 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. पिंटू जातोय बॅटिंग करण्यासाठी. पिंटू आणि गुरु. आता मात्र लक्षात घ्या, थोडासा अंधाराचा फायदा, बॅड लाईट व्हायला सुरुवात झालेली आहे. सकाळी जेव्हा सामना सुरू झाला तेव्हाच मी सांगितलं होतं की आपल्यासाठी वेळ आहे 6:25 मिनिटापर्यंत. बरोबर 6:30 वाजल्यात, म्हणजे हे बॅड लाईटला सुरुवात झालेली आहे. 6:35 पर्यंत मी 6:25 पर्यंत मी खेळू शकता. येस डेफिनेटली. 6:11. गुरु बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. यावेळेला मात्र चेंडू उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. झेल घेताना मात्र सावधानता बाळगा. हातामध्ये पडेल हीच तुम्ही काळजी, थोडीशी खबरदारी घ्या. रमेश याला मात्र कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे. फक्त सिंगल मिळाला, सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण पिंटूला माहिती आहे पिंटूकडे एक क्षमता आहे. पिंटूने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. 5-9. समीकरण जे राहिलेलं आहे 5-9. याला मात्र लॉफ्टेड शॉट. स्ट्राईक स्वतःकडे का ठेवली याचं उत्तर आता मिळालं पिंटूने. का ठेवली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पिंटूने का केला नाही याचं उत्तर या चेंडूवर मिळालं. 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा. एक बात सुन ले, मैच कोई भी जीते कोई भी अंदर आ सकता है. पण फटका खेळलेला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि याच बरोबर जोशी 11 भादवड ए इज द चॅम्पियन. -11 कारिवली.
पण ओव्हरऑल दोन्ही संघाचा चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. आपण सर्वप्रथम सन्मान आणि सत्कार करणार आहोत. ते म्हणजे पहिल्यांदा आम्ही सत्कार आणि सन्मान करणार आहोत ते आमचे तिन्ही पंचांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. तिन्ही पंचांनी यायचं आहे. सर्वप्रथम सुरेश घरत आपण यायचं आहे. आपलं सन्मान आणि सत्कार केला जाईल. खूप चांगलं पंच म्हणून आपण कामगिरी साकारली आमच्या तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून. कारण ही स्पर्धा जी आहे ती तांगडी ब्रदर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. तांगडी ब्रदर्स जे असते त्यांना विनंती आहे आपण थांबायचं या ठिकाणी. तांगडी ब्रदर्स सुरेश घरत यांचं सर्वप्रथम आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. सुरेश घरत आमच्या तांगडी ब्रदर्सच्या माध्यमातून सर्व तांगडी ब्रदर्स या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण हा सन्मान आणि सत्कार केला जाईल आमच्या पंचांचा. खूप चांगली कामगिरी त्यांनी सर्वप्रथम पंचांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल. सुरेश घरत यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर आम्ही म्हणणार आहोत सुनील म्हात्रे